लोकसभा निवडणुकीत 7 जागा जिंकलेल्या शिवसेनेचा आत्मविश्वास चांगलाच दुणावलाय। आगामी विधानसभा निवडणुकीत शिवसेनेला 100 जागा मिळाव्यात असा आग्रह शिवसेनेचे नेते धरीत आहेत। लवकरच उमेदवार घोषित झाल्यास 100 पैकी 90 जागा जिंकण्याचा विश्वास जाहीर व्यासपीठावरून व्यक्त केला जातोय। शिवसेनेचा हा आक्रमक पवित्रा भाजपकडून कसा झेलला जाणार याची उत्सुकता आहे। शिवसेना स्थापना दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात पक्षाचे नेते रामदास कदम यांचं भाषण विशेष गाजलं। शिवसेनेच्या जागांवर भाजपकडून केला जाणारा दावा, उमेदवार घोषित करण्यात होणारी दिरंगाई यावर रामदास कदम यांनी कोरडे ओढलेत। मला मोदी शहांकडे घेऊन चला, मी त्यांच्याशी बोलतो। मागून आलेले अजितदादा आणखीन काही थोडे दिवस आले नसते तरी चाललं असतं, अशी त्यांची वाक्य चर्चेची ठरली आहे। मला घेऊन जा मोदी साहेबांकडे, शहासाहेबांकडे। मी सांगेन की साहेब, वेळेवरती एकनाथ शिंदेचे जसे भाजपचे 2 महिन्या आधी उमेदवार दिले, तसे शिंदे साहेबांचे 15 उमेदवार 2 महिन्या आधी दिले असते, आज चित्र वेगळं दिसलं असतं। आज चित्र वेगळं दिलं असतं। माझी भावना ताई खासदार म्हणून दिल्लीत गेली असती। माझा पाटील कुठं आहे? हेमंत कुठं आहे? माझा हेमंत दिल्लीत गेला असता। माझा नाशिकचा आमचा दिल्लीत गेला असता गोडसे। पण एकदा शिवसेनेचा उमेदवार एकनाथ शिंदेने जाहीर केला की भाजपची मंडळी उठली, आमची जागा, आमची जागा, आमची जागा हवे। काय भानगड काय साहेब? हे थांबवा शिंदे साहेब, आता मला घेऊन जा, मला घेऊन जा, मला घेऊन जा। आणि म्हणून शिंदे साहेब ह्या मोदी साहेबांना सांगा, शहा साहेबांना सांगा की मला 100 उमेदवार द्या, 90 आपण आमदार नाही निवडून आणलेत ते तुम्ही ते सांगितलं, आम्ही हळून जाऊ। घ्या, मागून घ्या। होय शिंदे साहेब, मागून घ्या। आणि पुन्हा एकदा या 2-2.5 वर्षामध्ये आपण ते निर्णय घेतले, क्रांतिकारी निर्णय घेतलेत। महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये आतापर्यंत कुठल्याही मुख्यमंत्र्यांनी असे निर्णय घेतले नाहीत। असे निर्णय तुम्ही घेतले, ठिकाणी घेतले। देवेंद्र फडणवीसांचं देखील अभिनंदन, तुमचंही अभिनंदन। मागून आलेले आपले दादा थोडे दिवस नसते आले तरी चाललं असतं। शिवसेनेने कोणत्याही जाती धर्माचा द्वेष न करता कायम सर्वांना सोबत घेऊन जाण्याचं राजकारण केलंय। यावेळी असे आपण काहीसे गाफील राहिलो तसे विधानसभा निवडणुकीत गाफील राहून चालणार नाही। त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीसाठी ग्रामसभा ते विधानसभा सर्वत्र भगवा फडकवण्याच्या निर्धाराने कामाला लागावे, असा आदेश एकनाथ शिंदे यांनी समस्त शिवसैनिकांना दिलाय। उभाटा सेनेच्या तुलनेत आपल्यावर शिवसेनेच्या मूळ मतदारांनी विश्वास दाखवला असून त्यामुळेच आपला स्ट्राईक रेट हा त्यांच्यापेक्षा चांगला राहील। सत्तेसाठी वंदनीय हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांशी तडजोड करून त्यांना मुंबईत यश मिळालं असून काँग्रेसच्या व्होट बँकेवर मिळालेला हा उभाटा सेनेचा विजय असल्याचं शिंदे यांनी सांगितलं। लोकसभा निवडणुकीत एकनाथ शिंदे यांचा स्ट्राईक रेट चांगला आहे। कार्यकर्ते आणि पदाधिकारी यांचा आत्मविश्वास वाढलाय। तुलनेने भाजप आणि अजित पवार यांची राष्ट्रवादी पिछाडीवर आहे। अशा पार्श्वभूमीवर शिवसेना नेत्यांची ही आक्रमक भूमिका अन्य 2 पक्षांना अडचणीची ठरण्याची शक्यता आहे। दुसरीकडे विधानसभा निवडणुकीसंदर्भात त्वरेने कामाला लागण्याचे आदेश भाजप श्रेष्ठींचे आहेत। परिस्थिती हातखाईची असताना जागा वाटपाची धुसफूस वाढणार की समझोत्याने तोडगा निघणार, या प्रश्नाचं उत्तर लवकरच मिळणार आहे।